नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने घेतला एक मोठा निर्णय तो समोर आला आहे। जर तुमच्याकडे ही दोन महत्त्वाची कागदपत्रे नसतील तर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया कोणती आहेत ती दोन कागदपत्र आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 2,40,00,000 महिलांनी अर्ज भरले आहेत। ह्यातील बऱ्याच जणांनी मजुरी मिळाली आहे, तर काही अर्ज अजूनही पडताळणीसाठी थांबलेले आहेत। पण आता शासनाने सांगितले आहे, ज्या महिलांकडे ही दोन कागदपत्रे नाहीत त्यांना योजनेचा पुढचा हप्ता थांबवण्यात येईल। चला पाहूया कोणती आहेत ती दोन कागदपत्र। पहिलं, उत्पन्न प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेट। तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे। जर ते जास्त असेल तर तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र नाहीत। दुसरं, इन्कम टॅक्स न भरल्याचा पुरावा। जर तुमच्या कुटुंबात कोणीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। राज्य शासन सध्या ह्या दोन्ही कागदपत्रांची पडताळणी करत आहे। ज्या महिलांकडे चुकीची माहिती दिली गेली आहे त्यांच्याकडून मिळालेले पैसेसुद्धा वसूल केले जाणार आहेत। तर आता मित्रांनो, भगिनींनो, आता पाहूया कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये प्रथम पैसे जमा झाले आहेत। तर पहिला जिल्हा सिंधुदुर्ग, दुसरा गडचिरोली, तिसरा हिंगोली, चौथा वाशिम, पाचवा भंडारा, 6वा वर्धा, 7वा गोंदिया, 8वा रत्नागिरी, 9वा नंदुरबार आणि 10वा धाराशिव। जर तुम्ही ह्या जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि पैसे आले नसतील तर बहुधा तुमच्याकडे ही दोन कागदपत्र सादर झालेली नाहीत। म्हणून भगिनींनो, जर तुम्हाला पुढचा हप्ता हवा असेल 5,000 ₹5,500 रुपये तर लगेच तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र आणि इन्कम टॅक्स न भरल्याचा पुरावा अपडेट करा। शासनाकडून पडताळणी सुरू आहे आणि चुकीची माहिती दिलेल्या महिलांची नावे वगळण्यात येत आहेत। अशा आणखी सरकारी योजनांचे खरे अपडेट्स सर्वात आधी मिळण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा। मी आहे रामेश्वर चौरे। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये। तोपर्यंत घ्या काळजी आणि रहा माहितीपूर्ण।